पण आपल्या इंडियासारखं मस्त पावसात भिजता आलं असतं. छान मस्त भजी मिळाली असती कुठल्या तरी अशा छोट्याशा स्टॉलवरती. आम्हाला दोघींना पण ना घरात बसून खूप कंटाळा आला आहे आणि तो मी त्या पुरीमध्ये टाकून खाऊन बघणार आहे कसं लागतंय. सेल्फ मेकअप करायला शिकली आहे. ती सुंदर दिसतंय बघा. नको ना मेकअप, नाही करायचं मला मेकअप. आजचं वातावरण हे असं आहे ढगाळ. असं वातावरण असलं ना की खरंच काहीच करावं नाही वाटत. आणि त्यात आज पाऊस पडणार आहे तर बाहेर पण मोस्टली नाहीच जाता येणार. आणि जसं मी म्हटलं की घर आवरायचे, सो घर आवरणार आहे मी आज हे सगळं. काय खातो तू? पॅनकेक. ओके, ताटामध्ये ठेवा ना. तेव्हा खाली पडलं राणी. हे ताटामध्ये ठेवा, ताटामध्ये ठेवा. हां, ताटामध्ये ठेवायचं असं. गुड गर्ल. त्या वातावरणामुळे ना आज सकाळीच मॅगी बनवायचं बेत आहे. मस्त अशी व्हेजिटेबल मॅगी, सूपवाली. मला फार आवडते. सो मॅगी, मस्त कॉफी आणि छान हे असं वेदर. बघा आमचं काय चाललंय सकाळी सकाळी. कुठे चालला तू? घुशुंडाला एकटाच चालला? मी नको येऊ, मी नको येऊ. बाय बाय वीरा, बाय बाय. तू बाय बाय कर. बाय बाय. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर कोणीच नाही देऊ शकत का खरंच मॅगी 2 मिनिटात बनते का? माझी कधीच नाही बनत. सो इट टेक्स ऑलमोस्ट 10 मिनिट्स. आणि मस्त अशी मॅगी रेडी आहे, मस्त अशी कॉफी रेडी आहे. वाव. बघा मला नूडल्स खायला घालायचे. कशा? टंकू किती खुश होता ते. काय करायचं? मेतो लावायचं. आणि काय करायचं? आणि झोपा करायची. इथे झोपा करायची. हळूहळू पडणार शोना तू. आता बघा कशी चढेल एकटीच. ते कशाला काढते अबू पसारा? एवढं उंच आहे तरी पण आम्ही त्याच्यामध्ये चढून बसतो. हे बघा करामत, बघा करामत. आता आणि कोण म्हणतं मुली एकदम शांत असतात, मस्ती करत नाहीत. बसलो आम्ही, आम्हाला झोपायचं म्हणून आम्ही बसलो. मम्माच्या पिल्लं आहे, मम्माला पाहा द्या मग. ती झोपली होती तोपर्यंत मी मस्तपैकी आंघोळ करून घेतली, आवरून घेतले आणि छान छान आज मेकअप पण करून घेतला. मी ना इन्स्टावरती रील पाहून ना सेल्फ मेकअप करायला शिकली आहे. आणि आता तो इतका छान जमतो ना मला की मला खूप छान वाटतं जेव्हा एकदम तो छान होतो आणि एकदम माझ्या स्किन टोनचा होतो. म्हणजे मी गोरी दिसत नाही, खूप आहे त्या स्किनचा कलर दिसतो. सो या. आणि आज केस धुतलेत तर किती छान कुरळी झालेत. नेहमी एकदम स्ट्रेट असतात ते. आय एम लव्हिंग इट. एकदा करून पाहायला पाहिजेत कर्ल्स. हिचे बार्गेनिंग स्किल्स बघा आता. विरा काय करायचं? भाता खायचं ना तुला? मेदोता काय? मेदोता लावायचं. कुठं लावायचं? समोर लावायचं. अजून अजून काय करायचं? बेबी लावायचं. अजून काय लावायचं? नाही. अजून नाही लावायचं. भाता खाणार मग तू? खाणार ना भाता? गाणी लावली तर भाताला खाणार ना तू? हा मेतो. पण मग भाता खाणार ना तू? हा मेतो तर लावणार मी, पण तू खाणार ना मग भाता? ओके लावते लगेच. तिचं म्हणणं आहे गाणी लाव तर मी भाता खाणार. मी ना एक एक्सपेरिमेंट करते. पाणीपुरीची पुरी घेतली आहे आणि माझ्याकडे आहे आमरस.
जो आम्ही आंब्याचा पल्प मिळतो तो आणलेला आहे. त्यात दूध टाकून आमरस बनवलाय आणि तो मी त्या पुरीमध्ये टाकून खाऊन बघणार आहे कसं लागतंय. तुषारने ट्राय केलं, त्याला आवडलं, मला ट्राय करायचं मला. आपण बघूयात कसं. छान आहे, नॉट बॅड, पण म्हणजे खारट आणि गोड चव एकत्र होते. लगेच जायला रेडी झाली, तयारच आहे, लगेच चल म्हणते. अगो अजून आंघोळ करायची मग जायचं. त्यापेक्षा आपली चपाती आणि आमरस इज बेस्ट. काय करते तू? काय करते? नको ना मेकअप, नाही करायचं मला मेकअप. माझा मेकअप करायचा तुला. ओके ओके ओके, कसं करायचं? अहो त्या काडीने कोण, अरे बापरे, काडीने कोण असं करतात का ग वीरा? वाव, किती छान मेकअप केला ग तू, थँक्यू. घर आवरायचे पण इच्छा काही होत नाहीये ह्या वातावरणामुळे. आणि मॅडम मस्त खेळता येतात. जेव्हा मी ऑफिसचं काम करते तेव्हा नाही खेळत ही एवढी छान. आज बघा सुट्टी तर कशी खेळते. वीरा, कसा फोटो काढू तुझा? दाखव मला. वीरा पलट. किती छान. परत एकदा. वीरा पलट. गोडूला माझं. वीरा पलट. किती मस्त होती तिला. फुल दिवसा पण लाईट लावावी लागते, म्हणजे एवढा अंधार झालाय बाहेरच्या वातावरणामुळे. आणि त्यात असं मन स्वतःच तयार करून मी घराची साफसफाई करते. असं काहीच चालू आहे. आता नवीन उद्योग बघा, तो एवढा मोठा स्पीकर तिने खाली घेतलाय, तो ठेवून दे बाबू, तो खराब होणार. ओके, ठेवून द्यायचा तो. आम्हाला दोघींना पण ना घरात बसून खूप कंटाळा आलाय. आणि बाहेर पाऊस पडणार आहे तर बसने पण नाही जाऊ शकत, कारण स्ट्रोलर सगळा ओला होणार. सो आणि कंटिन्यू असणार आहे आता 6 वाजल्यापासून ते जवळपास 12 वाजेपर्यंत रात्री. आणि आमच्या विराला खायचं मँगो. खूप कंटाळा आलाय राव. कसा मँगो खातोय. थोडासा कच्चाच निघालाय तो, पण खाते थोडाफार तरी. लेकीचं प्रेम किती असं दाखवलं तुम्हाला. थँक्यू माय डार्लिंग. नेहमी खायला घालते मला ती, नेहमी. बाहेर गेल्यावरती तर अजून प्रेम येतं आम्हाला. हा, याचा व्हिडिओ घेऊ. हा खा. तिला व्हिडिओ दाखवायचे. हा, खाऊन दाखव. ओ किती सुंदर. गुड जॉब माय डार्लिंग. मी पण खाऊ परत. थँक्यू. बघा बाबा तिची, बघा पहिल्यांदा. हाय कर सगळ्यांना, हाय कर. आणि मग मँगो खायला या. मग या मँगो खायला या, मँगो खायला या. हो मँगो. आणि अजून एक म्हणजे युनिव्हर्सल क्वेश्चन, जेवण काय बनवायचं. यार मला तर हा प्रश्न आठवला की असं वाटतं न जेवलेलंच बरं. रोज काय बनवायचं. बाहेर जायला नाही मिळालं तर आम्ही वीरासाठी एक कार्टूनचा छोटूसा मूवी बघितला. बाहेर बघा असं पाऊस पडतोय खूप. इट वॉज फन. तिला खूप आवडले. माझी ॲक्टिंग करते बघा. मी कॉफी पित होते ना मस्त बाहेर बघून बघा किती शिकतात ही पोरं पटापट. हां बघा काय करते वीरा तू. कॉफी कशाला पिते तू. लहान आहे ना तू, कॉफी नाही प्यायची. त्यात काहीच नाही आहे, रिकामा कप आहे. पण ॲक्टिंग बघा पोरीची.
विराला म्हटलं चल बाहेर तुला पाऊस दाखवते गॅलरीतून, तर किती एक्साइटमेंट बघा. दरवाजा तिला उघडता येत नाही पण एक्साइटमेंट लेवल किती. हो हो उघडते बाबू उघडते. चला चला हो बाहेर, हळूच हळूच स्लोली स्लोली स्लोली. किती सुंदर दिसतंय बघा. कोणाशी बोलते का वीरा? कोणाशी बोलते बाबू तू? कुठे काका? खाली चालणारे कुठले पण लोकांशी ती अशीच रॅन्डमली बोलते. हे बघ. मला नेहमी वाटतं यार, काश इथे पण आपल्या इंडियासारखं मस्त पावसात भिजता आलं असतं. छान मस्त भजी मिळाली असती कुठल्या तरी अशा छोट्याशा स्टॉलवरती. गरमागरम चहा किंवा कॉफी मिळाली असती. वाव, काश. पटापट मसूरची भाजी आणि चपाती बनवली आहे आणि आता पटापट जेवण करून घ्यायचंय. तिला फक्त चपाती खायची म्हणून ती आपली चपाती तीच खाते एकटी. खाईल भाजी थोड्या वेळाने, हे ना वीरा? भाजी खातो? भाजी देऊ? नाही? ओके. फायनली सगळं काम झालंय, घर सगळं आवरलंय, वीराला झोपवलंय आणि आता मला माझ्यासाठी वेळ मिळालाय. सो थोडा वेळ बसायचं, नेहमीसारखं रील थोडेसे स्क्रोल करायचे, व्हिडिओ एडिट करायचा, पोस्ट करायचा आणि मग झोपायचं. सो असा होता आजचा दिवस. थोडासा बोरिंग होता पण गेला. सो बघूयात आता उद्या काय होत आहे आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.